विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा सराव संच 1.5 ज्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत आणि बहुतांश विद्यार्थ्यांना जवळजवळ 80% विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांना सोडवायला बऱ्याच अडचणी येतात। त्यांना शाब्दिक उदाहरणे अवघड वाटायला लागतात, पण तसं एकदम सोपे असतात। थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे। त्या संदर्भात थोडीशी बेसिक माहिती मी शाब्दिक उदाहरणांच्या संदर्भात सांगतो आणि त्यानंतर आपण मग लगेच या ठिकाणी व्हिडिओ सुरू करूया। शाब्दिक उदाहरणांना अगोदर आपल्याला एक तर व्यवस्थित चांगलं वाचून घ्यावं लागतं, त्यामध्ये दिलेल्या अटी समजून घ्याव्या लागतात आणि त्यावरून समीकरण तयार करून मग त्याला सोडवावं लागत असतं। आता शाब्दिक उदाहरणं हे जे आहेत हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात। जसं की समजा काही वयांवर आधारित उदाहरणं दिलेली असतात, काही वजनावर आधारित असतात, काही उंचीवर आधारित असतात, भूमितीय सूत्रांवर आधारित काही शाब्दिक उदाहरणं आपल्याला दिलेली असतात। मग या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण मुख्य ही आहे की समीकरण तयार करत असताना आपल्याला त्या पदामध्ये दुसरं पद मिळवायचं का त्यामधून वजा करायचं का त्याने गुणायचंय का भाग द्यायचा हे लवकर समजत नाही। आणि म्हणून लक्षात ठेवा, काही शब्द जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला समीकरण तयार करायला काहीच अडचण या ठिकाणी येणार नाहीये। तर कोणत्याही शाब्दिक उदाहरणामध्ये जर ने मोठा, ने अधिक, ने जास्त, मिळवले असता असे शब्द जर वापरले गेले असेल तर त्या ठिकाणी बेरीज ही क्रिया दर्शवलेली असते। मग फरक, ने कमी, ने लहान या शब्दांचा अर्थ वजाबाकी हा घ्यायचा आहे। पट या शब्दाचा अर्थ गुणाकार घ्यायचा आहे आणि भागाकारासाठी आपल्याला जे काय आपल्याला सूत्र आहे म्हणजे तिथं भागाकारासाठी त्या उदाहरणामध्ये तसा उल्लेख केलेला असतोच आणि त्यासाठी आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र देखील आपण भागाकार दिला असताना वापरू शकतो। तर इथं उदाहरणं सोडवत असताना मी तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगेन, म्हणजे तुम्हाला शाब्दिक उदाहरणं सोडवायला कधीच अवघड जाणार नाहीये। पहा, या ठिकाणी दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट ही लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। सुरुवातीला सांगितले दोन संख्या आहेत आणि दोन संख्यांमधील फरक 3 आहे, म्हणजे दोन ज्या संख्या आहेत त्यातील पुढं पुन्हा उल्लेख केलेला एक मोठी संख्या आहे, दुसरी लहान संख्या आहे। मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यास फरक 3 राहील, ही झाली पहिली अट। आणि त्यानंतर दुसऱ्या अटीत सांगितलं की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। आता मोठी संख्या याची तिप्पट, आता सांगितलं मी, पट म्हणजे गुणिले, तिप्पट म्हणजे 3 ने गुणणे आणि दुप्पट म्हणजे 2 ने गुणणे। मग मोठ्या संख्येला जर 3 ने गुणलं आणि लहान संख्येला 2 ने गुणलं तर त्यांची बेरीज 19 येते, तर त्या संख्या शोधा। मग उदाहरणात उल्लेख केल्याप्रमाणे आपण इथं गृहीत धरूया, समजा मोठी संख्या x असून लहान संख्या y आहे। इथं उत्तर लिहित असताना आपण गृहीत धरणार, समजा मोठी संख्या x असून लहान संख्या y आहे। लहान संख्या y आहे। याऐवजी तुम्ही जर असं गृहीत धरलं, समजा x व y या दिलेल्या दोन संख्या आहेत तरी चाललं असतं, पण यामध्ये त्यांचा क्रम म्हणजे त्यांचा जो हे आहे की x ही y पेक्षा मोठी आहे का y ही x पेक्षा मोठी आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागलं असतं। मग त्यापेक्षा आपण मोठी संख्या x घेतली आणि लहान संख्या y घेतली। मग पहिल्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला सांगितलंय, पहिल्या अटीनुसार त्या दोन संख्यांमधील फरक
हा 3 सांगितलाय, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या x वजा लहान संख्या y बरोबर 3. तर या ठिकाणी समीकरण क्रमांक 1 आपण देऊया. त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला मिळणार आहे, या ठिकाणी आपण 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचे शाब्दिक उदाहरण सोडवत आहोत. तर इथं आपल्याला 2 समीकरण मिळायला पाहिजे आणि वर्ग समीकरण ज्या वेळेस आपण सुरू करू तेव्हा तिथं एकच समीकरण आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. तर इथं दुसऱ्या अटीत आपल्याला सांगितलं आहे की मोठ्या संख्येची 3 पट, तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y यांची बेरीज 19 आहे. हे समीकरण 2 आहे. मग या 2 समीकरणांना सोडवण्यासाठी आता आपल्याला सहगुणक समान करायचे, म्हणजे समीकरण 1 ला आपण 2 ने गुणूया, कारण इथं समीकरण 2 मध्ये y चा सहगुणक 2 दिलेला आहे. 2 ने गुणू आणि 2 ने जर या समीकरण 1 ला गुणलं तर 2x वजा 2y बरोबर 6. समीकरण नंबर 3 आपल्याला मिळालं आहे. मग समीकरण 2 आणि 3 यांची आता बेरीज करायची. या ठिकाणी आपण लिहूया समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू. यांची बेरीज करायची आहे. तर एकाखाली एक समीकरण आपण घेऊया. दुसरं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 19 आणि तिसरं समीकरण जे आहे 2x वजा 2y बरोबर 6. क्रियादर्शक चिन्ह आपण या ठिकाणी घेणार आहोत. 3x मधून 2x वजा केले, यांची 3x आणि 2x ची जर बेरीज केली तर आपल्याला इथं 5x मिळेल. अधिक 2y आणि वजा 2y हे विरुद्ध पद असल्यामुळं यांचा लोप झाला, हे कटले, बरोबर 19 अधिक 6 म्हणजे 25. 5x बरोबर 25 याचा अर्थ x बरोबर 25/5. 25 ला x चा सहगुणक 5 ने आपण भाग देऊया. तर x बरोबर 5 ने 25 ला भाग दिल्यास x ची किंमत 5. आता x ची किंमत 5 ही समीकरण x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1, 2 किंवा 3 यापैकी कोणत्याही समीकरणात ठेवूया. समीकरण 1 मध्ये आपण ठेवूया. 1 मध्ये ठेवू आणि 1 मध्ये ठेवल्यास x च्या जागेवर आता समीकरण 1 अगोदर लिहू आपण. x वजा 5 बरोबर 3. मग 5 वजा x वजा y बरोबर 3 हे समीकरण 1 आहे. आणि मग x च्या जागेवर 5 ठेवल्यास 5 वजा y बरोबर 3 म्हणजे वजा y जशाला तसे खाली राहतील बरोबर 3 वजा 5 म्हणजे वजा y बरोबर वजा 2. आणि मग दोन्ही बाजूंना ऋण चिन्ह आहे म्हणून ते आपण काढून घेऊ, म्हणजेच त्याला ऋण 1 न गुणला असल्याचा अर्थ होईल y बरोबर 2. तर या ठिकाणी आपली जी मोठी संख्या आहे, उत्तर शब्दात लिहायचे तुम्हाला. शाब्दिक उदाहरण असताना शब्दात उत्तराला अर्धा मार्क असतो. मोठी संख्या आपण x घेतली होती, x बरोबर 5 असून लहान संख्या y बरोबर 2 आहे. तर हे आपलं पूर्ण उत्तर झालं. याचा पडताळा लगेच या ठिकाणी घेता येईल तुम्हाला. लक्षात घ्या, पहिल्या अटीत सांगितलं होतं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यास वजाबाकी 3 येते. तर 5 मधून 2 वजा केले तर वजाबाकी 3 येते. पहिल्या अटीत
या संख्या बरोबर बसतात. दुसऱ्या अटीत बसतात का बघा, मोठ्या संख्येची 3 पट म्हणजे 5 ला 3 न गुणलं 15 आले आणि लहान संख्येची दुप्पट मग 2 ला 2 ने गुणलं बेदोणी 4 आले. 15 अधिक 4 19 बेरीज येते. म्हणजे दोन्ही जे आपल्याला अटी दिलेल्या आहेत दोन्ही अटींमध्ये आपले जो उत्तर आहे आलेलं हे बरोबर येत आहे. तर या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण लगेच बघूया. कृतीवर आधारित प्रश्न दिलेला आहे, अतिशय सोपा आहे, व्यवस्थित पहा, लक्षात घ्या आणि शाब्दिक उदाहरणं सोडवण्याचा पुन्हा पुन्हा सराव करत चला. पहा या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे, ही आकृती दिली आहे आणि ही आकृती आपल्याला सांगते मी आयत आहे आणि आयत असून मग या ठिकाणी इथं दिलं 2y, इकडं x अधिक 4, 4x वजा y, 2x अधिक y अधिक 8. म्हणजे काय सांगतोय की आयत आहे आणि आयताच्या सम्मुख ज्या बाजू आहेत त्यांची लांबी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मग आयत म्हणजे काय आणि आयताची जी गुणधर्म आहेत हे तुम्हाला आठवले पाहिजे. तर आयत म्हणजे असा चौकोन की ज्याचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि आयताचा गुणधर्म आहे की आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. तर या ठिकाणी पहा इथं पुढे सांगितलं x आणि y च्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचा आधी पहा आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. हा जो गुणधर्म आहे तो आपण या ठिकाणी घेऊया. आयताच्या सम्मुख बाजू, सम्मुख बाजूचा अर्थ आहे समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणजे त्यांची लांबी समान असते, एकरूप असतात हा गुणधर्म आहे. आणि त्यामुळे इथं पहा 2y बरोबर x अधिक 4 हे एक समीकरण आपल्याला मिळेल. यात तुम्ही y ची किंमत काढून ठेवू शकता. इथं निरसन पद्धत आपण वापरूया, थोडी वेगळी पद्धत पहा. या पद्धतीचा सुद्धा तुम्हाला सराव झाला पाहिजे, तुम्हाला सर्व पद्धती आल्या पाहिजे. गुणिले y उजव्या बाजूमध्ये जाऊन भागिले होईल आणि मग x अधिक 4/2 हे आपल्याला एक समीकरण मिळेल. याला 1 करूया आणि 2 जे समीकरण आहे ते असं दिले आपल्याला 2x अधिक y अधिक 8 बरोबर त्याच्या समोरील बाजू 4x वजा y. यामध्ये आता डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये x आणि y चलाचे पद आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर स्वरूप पदे जे आहेत म्हणजे x चल असणारी पदे एकानंतर एक मांडणी करू आणि y चलाची पदे एकानंतर एक आपण घेणार आहोत. 2x वजा पलीकडचं अधिक 4x डावीकडे आलं म्हणजे वजा झालं 4x, अलीकडचे हे अधिक y जशाला तसे, पलीकडचे y अलीकडे आल्यास डावीकडे आल्यास अधिक झाले आणि हे 8 जे आहेत हे डाव्या बाजूमध्ये धन आहेत, उजवीकडे गेल्यावर ते ऋण होणार. मग या ठिकाणी 2x वजा 4x याचा अर्थ वजा 2x. मोठ्या संख्येतून एक धन आणि एक ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान वजा करून मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह अधिक 2y आणि बरोबर वजा 8 जशास तसे. या ठिकाणी समीकरणाला 2 ने भाग देऊ शकता. 2 ने जर भाग दिला तर वजा x अधिक y बरोबर वजा 4. 2 ने भागून आणि 2 ने भागल्यानंतर आपल्याला हे जे समीकरण मिळालं तर यामध्ये y ची जी किंमत आहे ती आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. तर वजा x जशाल तसे खाली घ्यायचे आहेत आपल्याला. समीकरण 1 वरून y ची किंमत आहे x अधिक 4/2 आणि बरोबर आहे वजा 4 जशास तसे. या ठिकाणी पहा वजा x हे पूर्णांक पद आहे आणि x अधिक 4/2 हे अपूर्णांक आहे. पूर्णांक आणि अपूर्णांकाची जर बेरीज करायची असेल तर अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक संख्येला गुणून आलेला गुणाकार इथं अंशात इथं अधिक असल्यामुळे मिळवावा लागेल. इथं जर वजा असतो तर यांना आपण वजा केलं असतं. तर 2 गुणिले वजा x म्हणजे वजा 2x अधिक x अधिक 4 आणि छेदामध्ये 2 दशाला तसे बरोबर वजा 4. मग
भागिले 2 उजव्या बाजूमध्ये गेल्यास गुणिले होतील, म्हणजे वजा 2x अधिक x म्हणजेच काय होईल, वजा x अधिक 4 आणि बरोबर 2 गुणिले वजा 4 म्हणजे वजा 8. मग या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, तर अधिक 4 उजव्या बाजूमध्ये जाईल आणि मग आपल्याला x ची किंमत मिळेल. या ठिकाणी पहा वजा x बरोबर वजा 8 वजा 4. मग वजा x बरोबर वजा 12. दोन्ही संख्यांचं चिन्ह समान आहे म्हणून बेरीज करायची आणि उत्तराला समान चिन्ह द्यायचं आहे. वजा x बरोबर वजा 12 याचा अर्थ x बरोबर 12 आणि x ची किंमत 12 ही समीकरण 1 मध्ये आता ठेवल्यास x बरोबर 12 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू आणि एक जे समीकरण आहे ते जशाल तसं घेणार आपण. y बरोबर x अधिक 4 छेद 2. यामध्ये x च्या जागेवर 12 अधिक 4 छेद 2 म्हणजे 12 अधिक 4 म्हणजे 16 छेद 2 म्हणजे 8. या ठिकाणी x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. x ची किंमत 12 आणि y ची किंमत 8 आहे. आता त्या पुढे सांगितलं माझं क्षेत्रफळ काढा, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि परिमिती. तर परिमितीचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. या ठिकाणी पहा आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. तर या ठिकाणी पहा लांबी जी दिलेली आहे इथं लांबी आपल्याला 4x वजा y अशी दाखवली आहे किंवा आपण 2x अधिक y अधिक 8 अशी घेतली तरी चालते. दोन्हींची किंमत सारखीच येणार आहे आणि रुंदी इथं 2y दाखवली किंवा आपण x अधिक 4 जरी ठेवली तरी सुद्धा चालेल. तर लांबी आपण 4x वजा y ठेवू आणि रुंदी आपण 2y ठेवूया. इथं लांबीच्या जागेवर आपण इथं ठेवूया 4x वजा y गुणिले रुंदी जी आहे 2y. मग या ठिकाणी आता 4 गुणिले x ची किंमत 12 वजा y म्हणजे 8 आणि त्याला गुणिले 2 गुणिले y ची किंमत 8. 12 गुणिले 4 48 मधून 8 वजा करायचे आणि जे उत्तर येईल त्याला आपण 16 ने गुणणार आहोत. 2 गुणिले 8 म्हणजे 16. मग 40 मधून 48 मधून 8 गेल्यास 40 उरले. 40 गुणिले 16 म्हणजे याचा अर्थ 16 गुणिले 4 आपल्याला करायचे. 16 चोक 64 गुणिले या ठिकाणी एकत्रित गुणाकार 16 गुणिले 4 म्हणजे 64 आणि त्यावर 1 शून्य म्हणजे 640 चौरस सेंटीमीटर किंवा इथं सेंटीमीटर दिलं नाही तर चौरस एकक आपण लिहूया. हे आयताचं क्षेत्रफळ झालं. आता त्याच आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी या ठिकाणी पहा लांबी आपण आता काढली होती आणि रुंदी पण काढली होती. तर लांबी जी आहे 40 भरते आणि रुंदी 16. तो 2 कंसात 40 अधिक 16 आणि 2 गुणिले यांची बेरीज 56. 56 ला 2 ने गुणल्यास 2 गुणिले 6 म्हणजे 12 हातचा 1 2 पंचे 10
अधिक 1 11, 112 एकक. तर ही आहे त्याची परिमिती. तर या ठिकाणी पहा, या पद्धतीत आपल्याला ही कृती आपण इथं पूर्ण केलेली आहे. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे हा देखील महत्वाचा आहे. पहा, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. प्रश्न पुन्हा पुन्हा आणि व्यवस्थित चांगला वाचत जा. समजूस तर तुम्ही वाचला पाहिजे 2दा 3दा. काय सांगितलंय? वडिलाच्या वयामध्ये म्हणजे वडिलांच्या आजच्या वयामध्ये मुलाच्या आजच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 70 येते. आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांचं आजचं वय काय आहे ते काढा. या ठिकाणी महत्वाची गोष्ट हे आहे की इथं आपल्याला वयाच्या संदर्भात सांगितले, पण हे आजचं वय आहे. हे आपल्याला 2 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षानंतरचं असं काही सांगितलेलं नाहीये. म्हणून आपण गृहीत धरूया, समजा वडिलांचे आजचे वय, वडिलांचे आजचे वय x वर्ष असून, नुसतं x लिहायचं नाहीये कारण इथे एकक वर्ष आहे म्हणून x वर्ष असून मुलाचे आजचे वय मुलाचे आजचे वय y वर्ष आहे. असं आपण या ठिकाणी दोघांचं वय इथं गृहीत धरलंय. वडिलाचं आजचं वय आपण x वर्ष घेतलंय, मुलाचं आजचं वय y वर्ष घेतलेलं आहे. तर या ठिकाणी सांगितलंय वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवायची आहे. तर पहिल्या अटीनुसार समीकरण इथं आपल्याला मिळेल. या ठिकाणी पहा, पहिल्या अटीनुसार वडिलाचं आजचं वय आहे x वर्ष म्हणजे x अधिक, यामध्ये मिळवायचं म्हणजे बेरीज करायची. मुलाच्या वयाची दुप्पट, मुलगा आज y वर्षाचा आहे, त्याची दुप्पट म्हणजे 2y. तर बेरीज जी आहे ही बेरीज येते 70. समीकरण 1 आपण देऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला सांगितलंय, दुसऱ्या अटीनुसार समीकरण जे आपल्याला सांगितलंय की मुलाच्या वयामध्ये, आता वडिलाचं वय अगोदर नाही घ्यायचं, तर मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट. तर वडील x वर्षाचे, त्यांच्या वयाची दुप्पट 2x आणि मुलाचं आजचं वय y म्हणजे 2x अधिक y बरोबर 95. तर आता हे 2 समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि इथं आपण निरसन पद्धतही वापरू शकतो. इथं जर समीकरण नाही दिलं तर y ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल y बरोबर 95 वजा 2x. समीकरण 2 करूया आणि समीकरण 2 ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये y च्या ठिकाणी ठेवल्यास आपल्याला x ची किंमत मिळून जाईल. तर या ठिकाणी पहा, समीकरण 1 व 2 वरून इथं आपण बेरीज किंवा वजाबाकी ही पद्धत वापरत नाहीये, निरसन पद्धत वापरतोय. समीकरण 1 मध्ये y ची किंमत ठेवून, y ची किंमत ठेवून, ही सोपी पद्धत आहे, हिला व्यवस्थित लिहून प्रॅक्टिस करा. तर समीकरण 1 जे आहे x अधिक 2y बरोबर 70, आपण जशाला तसं लिहिलं अगोदर. त्यानंतर x अधिक 2 y ची किंमत कंसात 95 वजा 2x बरोबर 70. फरक लक्षात आला असेल, y काढून आपण y ची किंमत समीकरण 2 वरनं ठेवलेली आहे. तर या ठिकाणी काय होईल, x अधिक 2 गुणिले 95. तर 2 गुणिले 95 म्हणजे 190
वजा 2 गुणिले 2x म्हणजे 4x बरोबर 70 जशाला तसे आपण ठेवले। या ठिकाणी पहा x वजा 4x म्हणजे वजा 3x आणि हे अधिक 190 उजव्या बाजूला जातील आणि 70 मधून वजा होतील। तर 70 वजा 190 तो वजा 3x बरोबर 70 मधून 190 वजा करणे म्हणजे 90 मधून 190 मधून आपण 70 काढले आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह दिलं म्हणजे वजा 120। या ठिकाणी आता x बरोबर वजा 120 भागिले वजा 3। ऋण संख्येला ऋण संख्येनं भाग दिल्यास उत्तर धन येतं। 3 ने 120 ला भाग देऊ 3 चौक 12 3 0 0 x बरोबर 40 आणि त्यानंतर आता y ची किंमत काढायची आहे। तर x बरोबर 40 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया। x ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया। तर या ठिकाणी समीकरण 2 जे आहे y बरोबर 95 वजा 2x तो 95 मधून 2 गुणिले x ची किंमत 40 आता आपल्याला वजा करायची आहे। तो 95 वजा 80 म्हणजेच या ठिकाणी y बरोबर 15 ही किंमत निघते। मग आपल्याला शब्दात खाली लिहावं लागेल वडिलांचे आजचे वय x बरोबर 40 वर्ष असून मुलाचे आजचे वय y बरोबर 15 वर्ष आहे। याचा पडताळा जर घ्यायचा असेल तर लगेच आपण घेऊया। पहा पहिल्या अटीत सांगितलंय वडिलांचं आजचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70। तर मुलाचं आजचं वय 15 वर्ष आहे त्याची दुप्पट केली तर 15 दोन्ही 30 अधिक वडिलाचे आजचे वय 40 म्हणजे 70 बेरीज येते। म्हणजे आलेलं उत्तर या ठिकाणी आपण बरोबर काढलेलं आहे। तर या पद्धतीत तुम्ही परीक्षेमध्ये पडताळा घेऊ शकता। त्यानंतर चौथा प्रश्न हा देखील अतिशय महत्त्वाचा दिलाय। अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात त्यामुळे नीट समजावून घ्या। पहा एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे। जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो। तर तो अपूर्णांक काढा। या ठिकाणी पूर्ण प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आपल्याला। तर अपूर्णांक म्हणजे अशी मांडणी की ज्यामध्ये अंश आणि छेद असतो। उदाहरणार्थ समजा 4/3 तर इथं 4 अंश आहे आणि छेद 3 आहे म्हणून याला आपण अपूर्णांक म्हणूया। तर या ठिकाणी पहा अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे। म्हणजे अंश लहान आणि छेद मोठा सांगितलाय आणि जर अंश आणि छेद हे दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो। तर तो अपूर्णांक काढा। या ठिकाणी आपल्याला काय करायचंय गृहीत धरावं लागेल। इथं अपूर्णांक तर गृहीत धरू शकत नाही आपण। मग अपूर्णांक हा अंश आणि छेदाने मिळून तयार होतो म्हणून इथं आपल्याला गृहीत धरायचंय समजा अपूर्णांकाचा अंश x असून अपूर्णांकाचा अंश x असून छेद y आहे। अंश x असून छेद y आहे आणि मग अंश आणि छेद जेव्हा आपल्याला कळतो त्यावेळेस आपण अपूर्णांक लिहू शकतो म्हणून तो अपूर्णांक बरोबर अंशामध्ये x ठेवायचे छेदामध्ये y x छेद y हा तो अपूर्णांक आहे। आता यानंतर आपल्याला ज्या अटी आहेत त्या अटी समजून घेऊन समीकरण लिहायचं आहे। तर पहिल्या
अटीनुसार या ठिकाणी पहा, पहिल्या अटीत आपल्याला दिलेली माहिती आहे की अपूर्णांकाचा अंश छेद कोणता आहे? छेद आहे y. जसं वाक्य रचना आहे त्या पद्धतीनेच आपण समीकरण लिहायचं असतं. अपूर्णांकाचा छेद म्हणजे y, हा म्हणजे बरोबर, हे लक्षात ठेवायचं. हा ही हे या शब्दाचा अर्थ बरोबर चिन्ह असतं. आता किती सांगितलंय? छेद हा म्हणजे y बरोबर अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा. अंश काय आहे? x. त्याची दुप्पट म्हणजे काय? 2x. आणि ने मोठा म्हणजे मिळवायचे 4. मग 2x अधिक 4 याला समीकरण 1 देऊया. तसेच आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण जे आहे, अंश आणि छेद या दोन्हींना आपण 6 ने कमी केलं तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. अंश आणि छेद या दोघांना 6 ने कमी करायचंय. जर अंशाला 6 ने कमी केलं तर x वजा 6, छेदाला 6 ने कमी केलं तर y वजा 6. तर मग अशा वेळी काय होतं? दोन्हींना 6 ने कमी केलं तर छेद हा, इथून पुन्हा आपलं समीकरण सांगितलंय. छेद म्हणजे पहा, 6 ने कमी केल्यास छेद आपल्याला मिळेल y वजा 6. छेद हा म्हणजे बरोबर किती राहतो? तर अंशाच्या 12 पट. अंश कोणता? x नाही तर 6 ने कमी केलेला अंश म्हणजे 12 कंसात x वजा 6. या ठिकाणी आपल्याला अंश आणि छेद या दोघांना अगोदर 6 ने कमी करा असं सांगितलं आणि त्यानंतर मग जो छेद आपल्याला मिळतो तो अंशाच्या 12 पट आहे. मग हे समीकरण 2 जे आहे, किंवा याला समीकरण न देता आता आपण इथंच याला सोडवायला सुरुवात करूया. y वजा 6 बरोबर 12 गुणिले x म्हणजे 12x, 12 गुणिले 6 72 आणि y वजा 6 इथं 12 गुणिले x म्हणजे 12x लिहायला हवे होते. 12 गुणिले वजा 6 म्हणजे 72. तर या ठिकाणी पहा, y वजा 6 बरोबर 12x वजा 72 जशाला तसे या ठिकाणी घेतलेत आपण. मग आता काय करायचंय? आपल्याला x चलाचं जे पद आहे ते डावीकडे घेऊ, किंवा इथं y चलाची किंमत निघालेली आहे ती इथं आपण ठेवून देऊया या समीकरणामध्ये. म्हणून इथं पहा, y न घेता y ची किंमत 2x अधिक 4 घेतली आपण. 2x अधिक 4 वजा 6. पुढचं जे समीकरण आहे इथून इतकं जशाला तसं, फक्त y न घेता त्याची किंमत आपण समीकरण 1 नुसार 2x अधिक 4 ठेवली. वजा 6 बरोबर 12x वजा 72 आणि समीकरण 1 वरून आपण किंमत ठेवलेली आहे म्हणून याला कारण देऊ. समीकरण 1 वरून आपण y ची किंमत या ठिकाणी ठेवली आहे. तर समीकरण 1 वरून ठेवल्यानंतर आता पहा, 2x अधिक 4 वजा 6 म्हणजे वजा 2 बरोबर 12x वजा 72 जशाला तसे 72. मग x चलाचे पद जे आहे ते डावीकडे येणार. 2x वजा 12x वजा 2 ला उजवीकडे नाही, वजा 72 वजा 2 उजवीकडे जाऊन अधिक झाले. 2x वजा 12x म्हणजे वजा 10x बरोबर 72 मधून 2 वजा केले म्हणजे वजा 70 आणि मग x बरोबर वजा 70 भागिले वजा 10. ऋण संख्येला ऋण संख्येनं भाग दिल्यास तर धन येतं म्हणून x बरोबर 7. मग x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 आपण अगोदर लिहूया. y बरोबर 2x अधिक 4. तर या ठिकाणी x ची किंमत 7 आहे म्हणून 2 कंसात 7 अधिक 4 म्हणजे
7 दोन्ही 14 अधिक 4 म्हणजेच 18. या ठिकाणी x आणि y दोन्हींच्या किमती निघालेल्या आहेत. म्हणजे तो अपूर्णांक जो आहे आपल्याला अपूर्णांक काढा असं सांगितलं होतं, बरोबर x छेद y. मग x ची किंमत 7 छेद 18. तर हा तो अपूर्णांक आहे. यानंतर प्रश्न जो 5वा दिलाय तो आपण या ठिकाणी पाहूया. सर्व प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाला इथं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रश्न या ठिकाणी जरी मोठा वाटत असला हा, तरी सुद्धा हा पण खूप सोपा प्रश्न आहे. बघा, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. पहिलं वाक्य नीट समजून घ्या. 10 टनाची क्षमता आहे, अशी एक ट्रक आहे की जिचं वजन वाहून नेण्याची क्षमता 10 टन आहे. त्यामध्ये ए आणि बी अशा 2 प्रकारच्या वजनाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे ती ट्रक पूर्णपणे भरण्यासाठी ए प्रकारच्या 150 पेट्या आपल्याला ठेवाव्या लागतील आणि बी प्रकारच्या 100 पेट्या ठेवाव्या लागणार आहेत. मग त्यावेळी ट्रकची क्षमता 10 टन पूर्ण होणार आहे. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या वजनाच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या आपल्याला लागणार आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन काय आहे ते काढा. या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रक जी आहे 10 टन क्षमतेची आहे. यामध्ये आपण या ठिकाणी टन म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. 1 टन याचा अर्थ 1000 किलोग्रॅम. 1000 किलोग्रॅम म्हणजे याचा अर्थ 10 टन म्हणजे 10,000 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते अशी एक ट्रक आहे. आणि त्यामध्ये ए आणि बी या 2 प्रकारच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. तर ए प्रकारच्या 150 पेट्या आहेत. मग लक्षात घ्या, ए प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्यांचं जर वजन आपण गृहीत धरलं x, एका पेटीचं वजन x आहे, तर मग काय होईल, समजा एका पेटीचं वजन जर 5 किलो धरलं तर 5 गुणिले 150 म्हणजे ए प्रकारच्या पेट्यांचं एकूण वजन होईल. म्हणून ए प्रकारच्या पेट्या जर आपण x किलोग्रॅम वजनाच्या धरल्या तर x गुणिले 150 म्हणजे त्या ए प्रकारच्या पेट्यांचं वजन एकूण होईल 150x. त्याच पद्धतीनं बी प्रकारच्या एका पेटीचं वजन जर y किलोग्रॅम धरलं तर 100y आणि मग त्यावरून आपल्याला समीकरण मिळेल. तर या ठिकाणी पहा, समजा तर गृहीत धरायचं आपल्याला, समजा ए पेटीचे वजन x किलोग्रॅम असून बी पेटीचे वजन y किलोग्रॅम आहे. आपण ए प्रकारच्या एका पेटीचं जे वजन x किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या एका पेटीचं वजन y किलोग्रॅम असं गृहीत धरलंय. मग पहिल्या अटीनुसार आता पुन्हा समीकरण आपल्याला लिहायचं आहे. पहिल्या अटीनुसार समीकरण जे होईल तर ए प्रकारची एक पेटी म्हणजे x किलोग्रॅमच्या वजनाची आणि ए प्रकारच्या पहिल्या अटीमध्ये सांगितलं 150 पेट्या घ्या. म्हणून पेट्यांची संख्या 150 गुणिले एका पेटीचं वजन म्हणजे ए प्रकारच्या ज्या 150 पेट्या आहेत त्यांचं एकूण वजन झालं 150x अधिक 100 गुणिले y पेटीचं बी पेटीचं वजन y किलोग्रॅम म्हणजे 100y हे बी प्रकारच्या 100 पेट्यांचं एकूण वजन झालं बरोबर 10 टन म्हणजे 10,000 किलो. समीकरण 1.
मग दुसऱ्या अटीनुसार या ठिकाणी एक काम केलं असतं तर चाललं असतं. इथं आपण समीकरणाला सोपं रूप देऊ शकलो असतो. एक काम करू, इथं जर आपण 10 ने भाग दिला तर हे 0 आणि हे 0 कटलं म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल 15x. अजून याला 5 ने जर भाग दिला ते समीकरण 1 इथं न करता खाली लिहू आपण त्याला. 5 ने भाग दिल्यास 5 त्रिक 15 म्हणजे 3x, 5 दोन्ही 10 म्हणजे 2y आणि बरोबर 5 दोन्ही 10 आणि वरती 2 0 जशाला तसं हे समीकरण 1. हे सोपं रूप झालं. त्यानंतर आता दुसरी अट. दुसऱ्या अटीनुसार समीकरण आपल्याला मिळवायचं आहे. तर दुसऱ्या अटीत सांगितलं ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या 40 पेट्या. तर 260x अधिक 40y आणि बरोबर आहे 10 टन म्हणजे 1000 किलो. मग परत 0 0 कटले, परत याला 2 ने भाग जातो तर बे 3 6 13x अधिक बे 2 4 2y बरोबर बे 5 10 आणि बे 5 10 वरती 2 0 समीकरण नंबर 2 देऊया. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यामध्ये y चलाचे सहगुणक समान दिसत आहेत म्हणून त्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर समीकरण 2 मधून 1 वजा करू. 1 वजा करू आणि समीकरण 2 आपण जसं तसं जर लिहिलं तर 13x अधिक 2y बरोबर 500 आणि त्याखाली समीकरण 1 लिहिल्यास 3x अधिक 2y बरोबर 200 आणि या दोन समीकरणांची आपल्याला वजाबाकी करायची म्हणजे दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण वजा चिन्हाने गुणणार. हे वजा आणि वजा होईल. 13x मधून 3x गेले म्हणजे 10x. हे विरुद्ध पद आहे तर लोप झाला. 500 मधून 200 वजा केले म्हणजे 300. मग x बरोबर 300 भागिले 10. मग 0 आणि 0 कटले म्हणजे x बरोबर 30. x बरोबर 30 ही किंमत निघते. आता ही समीकरण आपण 1 मध्ये ठेवून y ची किंमत काढूया. तर x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवूया किंवा 2 मध्ये ठेवूया. इथं 2 आपल्याला इथं दिसतंयच आहे तर मग 2 मध्ये ठेवल्यास समीकरण 2 13x अधिक 2y बरोबर 500. x ची किंमत 30 आहे म्हणून 13 कंसात 30 अधिक 2y जशास तसे आणि बरोबर 500. मग 13 गुणिले 3 13 39 म्हणजे 390 अधिक 2y बरोबर 500. मग 2y बरोबर 500 वजा 390 आणि 2y ची किंमत होईल मग 500 मधून 390 वजा केले अर्थात 110 उरेल. 110 म्हणजे y बरोबर 110 भागिले 2. याचा अर्थ y बरोबर 55. मग आपल्याला शब्दात लिहायचंय ए पेटीचे वजन. ए पेटीचे वजन 30 किलोग्रॅम असून
या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एकक लिहिणं गरजेचं आहे. 30 किलोग्रॅम असून इथं जर एकक नाही लिहिलं तरी सुद्धा मार्क कमी होऊ शकतात. आणि बी पेटीचे वजन बी पेटीचे वजन 55 किलोग्रॅम आहे. प्रश्न 6वा त्यानंतर पाहूया. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेलं अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी प्रति तास असून विमानाचा सरासरी वेग 700 किमी प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती प्रवास केला हे आपल्याला काढायला सांगितलंय. तर या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे याला व्यवस्थित जर आपण समजावून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की विशालनं जे 2 ठिकाणांमधलं अंतर आहे ते 2 पद्धतीनं पूर्ण केलंय. समजा या ठिकाणी आपण जर समजा हे विशालनं पूर्ण केलेलं अंतर आहे असं जर गृहीत धरलं. ए आणि बी हे 2 ठिकाणं आहेत. ए आणि बी ठिकाणामधलं एकूण जे अंतर आहे 1900 किलोमीटर आहे. समजा ए पासून विशालनं सी पर्यंत बसने प्रवास केलाय आणि त्यानंतर त्यानं सी पासून बी पर्यंत विमानाने प्रवास केलेला आहे. तर याचा अर्थ त्याने एकंदरीत 1900 किलोमीटर प्रवास पूर्ण केलाय. बसनं जो प्रवास त्यानं पूर्ण केला त्याचा वेग होता 60 किमी प्रति तास आणि विमानानं जो त्याने प्रवास पूर्ण केलाय त्याचा वेग आहे 700 किमी प्रति तास. तर या ठिकाणी बसने त्याने किती किलोमीटर प्रवास केलेला आहे ते आपल्याला काढायला सांगितलंय. तर इथं आपण सुरुवात करू. समजा विशालने बसने x किमी प्रवास पूर्ण केला. x किमी प्रवास पूर्ण केला आणि विमानाने y किमी प्रवास पूर्ण केला. या ठिकाणी आपण जे गृहीत धरलाय ते अंतर गृहीत धरलेलं आहे. ए पासून सी पर्यंत बसने प्रवास केला याचा अर्थ त्याने ए पासून सी पर्यंत x किलोमीटर एवढं अंतर त्याने पूर्ण केलंय आणि सी पासून बी पर्यंत विमानाने प्रवास केला म्हणजे y किलोमीटर इतकं अंतर पूर्ण केलंय. मग दोन्ही मिळून त्याने 1900 किमी एवढं अंतर पूर्ण केलं. म्हणून पहिल्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला मिळणार आहे x अधिक y बरोबर 1900 आणि यामध्ये आपण y ची किंमत काढून ठेवूया. y बरोबर x उजवीकडे जाईल 1900 वजा x समीकरण 1. आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण आपल्याला लिहायचं आहे. तर दुसऱ्या अटीनुसार समीकरण लिहिताना आपल्याला सांगितलंय त्याने बसने आणि विमानाने मिळून एकूण जो 1900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला त्यासाठी त्याला 5 तास वेळ लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समीकरण 2 हे तासामध्ये रूपांतरित करून लिहावं लागेल. तर तासामध्ये रूपांतरित करायचं याचा अर्थ काय करायचं तर आपल्याला वेळ काढण्याचं जे सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग या सूत्राचा इथं आपल्याला वापर करायचा. लक्षात ठेवा वेळ म्हणजे आपल्याला विशालनं बसनं किती तास प्रवास केला
आणि विमानाने किती तास प्रवास केला हे काढावं लागेल आणि त्या 2 तासांची बेरीज 5 होईल. आणि म्हणून लक्षात घ्या त्याने बसनं किती किलोमीटर अंतर पूर्ण केलेलं आहे, तर बसनं त्याने x किमी अंतर पूर्ण केलं म्हणजे अंतर झालं x. आणि बसचा वेग तेव्हा काय होता तर 60 किमी होता. म्हणजे बसनं त्यानं किती वेळ किती तास प्रवास केला तर x भागिले 60 एवढा त्याने इतका वेळ त्याने प्रवास केलेला आहे. म्हणून दुसऱ्या अटीनुसार बस न केलेला प्रवास त्यासाठी लागलेला जो वेळ आहे x भागिले 60 अधिक विमानानं जो प्रवास केला तर त्याने y किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि तेव्हा त्याचा वेग जो होता 700 किमी प्रति तास होता. आणि म्हणजे याचा अर्थ हा बसने लागलेला वेळ अधिक हा विमानाने लागलेला वेळ बरोबर एकूण वेळ 5 तास. जेव्हा आपल्याला समीकरण हे तासामध्ये दिलेलं असतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र वापरून त्या समीकरणाला तासामध्ये रूपांतरित करायचं असतं. या ठिकाणी पहा इथं छेदात म्हणजे छेदामध्ये संख्या आल्यात अपूर्णांकात समीकरण आलंय. त्याला पूर्णांकात जर आणायचं असेल तर आता 700 आणि 60 यांचा लसावी आपल्याला काढावा लागेल. अशी संख्या शोधायची आहे की जिला 700 ने आणि 60 ने भाग जाईल. लक्षात घ्या 7 ने 21 ला भाग जातो आणि 3 ने 21 ला भाग जातो. तर या ठिकाणी 2100 जर आपण घेतली तर 2100 जर समीकरणाला गुणलं तर आपल्याला समीकरण पूर्णांकामध्ये मिळेल. म्हणजे आपण काय करूया 2100 गुणिले पहिलं पद x छेद 60 अधिक 2100 गुणिले y छेद 700 बरोबर 2100 गुणिले 500. 500 नाही 5 नुसते. तर हे 0 आणि हे 0 कटलं. 6 ने 210 ला भाग द्यायचा आहे. तर सायंत्रिक 18 21 मधून पहा इथं लक्षात घ्या सायंत्रिक 18 21 मधून 18 गेले उरले 3. मग 6 पंच 30 म्हणजे 35x अधिक इथं 2100 आपण याला गुणलेलं आहे. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले. 7 ने 21 ला भाग दिला 3 अधिक 3y बरोबर 2100 गुणिले 5. तर पहा लक्षात घ्या 5 1 5 आणि 5 2 10 105 वरती 2 शून्य ठेवा. मग y ची किंमत आपण या ठिकाणी ठेवून देऊया म्हणजे 35x अधिक 3 कंसात y ची किंमत 1900 वजा x आणि बरोबर 10500. समीकरण 1 वरून आपण y ची किंमत ठेवली म्हणून कारण देऊ समीकरण 1 वरून. तर 35x 3 ने आपण या कंसाला गुणूया 19 त्रिक 57 त्यावर 2 शून्य 3 गुणिले x म्हणजे 3x बरोबर 10500 जशास तसे. तर 35x वजा 3x म्हणजे 32x बरोबर 10500 वजा 5700 आणि मग 10500 मधून आता आपल्याला 5700 वजा करायचे आहेत. बघा 10500 वजा 5700 इथं 2 शून्य 15 तून 7 गेले 8 उरले आणि 9 तून 5 गेले 4 उरले 4800. तर 32 बरोबर 32x बरोबर 4800. मग x बरोबर 4800 भागिले 32. तर 32 ने या ठिकाणी भाग दिला तर आपल्याला 4800 ला आपण संक्षिप्त रूप काढू म्हणजे 2 ने भाग देऊ शकतो नाहीतर डायरेक्ट 32 ने 4800 ला जर भाग दिला तर उत्तर आपल्याला मिळून जाईल. पहा 32 ने जर भाग दिला तर इथं 32 1 32
32नेच पूर्ण भाग देऊ. 48 मधून 32 गेले तर 48 मधून 32 गेले तर हे 8 आणि 8 16 160 तर 32 हा 5 160 म्हणजे पुन्हा 5 चा भाग जाईल आणि 32 0 0 म्हणजे x बरोबर 150. x ची किंमत 150 आहे तर x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. तो x बरोबर 150 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आणि 1 मध्ये ठेवल्यास आता x ची किंमत ठेवूया. तर y बरोबर 1900 वजा x म्हणजेच 1900 वजा 150 म्हणजे 0 10तून 5 गेल्यास 5 आणि 8तून 1 गेला 7. इथं 1750 y ची किंमत. तर या ठिकाणी पहा आपल्याला विचारलं होतं तर बसने किती प्रवास पूर्ण केलेला आहे. तर आपण बसने x किलोमीटर प्रवास पूर्ण केला असं आपण गृहीत धरलं होतं म्हणून इथं शब्दात उत्तर लिहून टाकू. म्हणून विशालने बसने x किमी म्हणजेच 150 किमी एवढा प्रवास पूर्ण केला आहे. एवढा प्रवास पूर्ण केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पहिलं जे प्रकरण आहे त्याचं पूर्ण आपण सराव संच या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जवळजवळ आपण सगळेच उदाहरणं या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला कुठेही अडचण येऊ नये, अगदी वर्गात शिकवल्यासारखंच तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी अतिशय आपण पद्धतशीर हे सगळं घेत आहोत. त्यामुळे सातत्यानं पाहिलेले जे व्हिडिओ आहे त्यामध्ये सोडून दिलेले उदाहरणं पुन्हा पुन्हा लिहून काढा, समजावून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा, त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.